विकेट घेत असेल तर मुसळगाव इंडियन्स या टीमचे टीम ओनर आदरणीय सुदाम शेठ शिरसाट यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस. पाहूया मागणी आहे. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले हलक्या तऱ्हेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला मिळालंय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धापलक 1 ने पुढे जाईल आणि धापलकर धावसंख्या जी आहे ती आहे एकूण आत्ता 2 धावा. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था आहे. 6 सामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिवसभर जे खेळायचे आणि आता 1:57 ही आत्ताची वेळ आहे. रिवाजचा प्रयत्न होता. इथे चेंडू मात्र डॉट येताना पाहायला मिळालाय. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहे. दोन्ही संघामध्ये असणारे खेळाडूंची जी यादी आहे तितक्या ताकदीची आहे. तर अगदी आपण पाहिले की मॅच मध्ये उलटफेर होतं. उलटफेर सुद्धा होताना आपण पाहिलेलं आहे. एक असं एक वेळेस वाटलं गेलं की हा संघ आता बाजी मारेल, तो संघ अडचणीत सापडला गेलाय. आता जो संघ कदाचित असं एक वेळेस वाटलं की कदाचित एक हाती सामना पराभूत होईल, त्या संघाने सुद्धा एक चांगल्या प्रकारची टफ फाईट या स्पर्धेमध्ये दिलेली आपण अगदी सकाळपासून पाहिलेली आहे. इथं इतकं सोपं नाही आहे जिंकणं. कारण इथं ज्याचं क्रिकेट चांगलं होईल, ज्याच्याकडून अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी आणि तेही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण ज्या संघाचं होईल तो इथे बाजी मारणार यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. 3 धावा आहेत. सुदाम शेठ शिरसाट संघ मालकांची तुम्ही प्राइज आहे तब्बल 500 रुपये. 2 चेंडू बाकी राहिले सचिन उकाड्याचे या षटकातले. हो हो हो, हा चेंडू सुरेख आहे. तिथे शरीरभेदक मारा होताना पाहायला मिळालाय. एक सिंगल परत एकदा असेल आणि सिंगल जी आहे ती लेग बायच्या रोपाड आहे. त्या प्रकारे धावसंख्या जी आहे तिथे 4 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इथे मात्र गोलंदाज थोडा वेळ थांबलाय. संभ्रम कदाचित असेल सचिन ओकडे या गोलंदाजीच्या डोक्यामध्ये. कदाचित अगदी आपण पाहतो की चेंडू काय टाकायचा आहे आणि तिथे तो पूर्णपणे तयारीमध्ये नव्हता. स्ट्राईकला सुजित आणि हा चेंडू सुरेख आहे. इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलेकरती धावसंख्या जी आहे ती आहे 4 धावा. बिनबाद 4. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. छत्रपती सुपर जायंट अगदी आपण या टीमकडे जर पाहिलं तर संघमालक हर्षल संजय काळे साहेब, छत्रपती कंस्ट्रक्शन, संतकृपा मजूर बांधकाम सहकारी संस्था वडगाव सिन्नर आणि त्याचबरोबर मातोश्री ट्रान्सपोर्ट धनंजय शिंदे यांच्या माध्यमातून किट पार्टनरची भूमिका निश्चितप्रमाणे बजावली जाते. संघ आहे मैदानाच्या आतमध्ये जो इथे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पोहोचेल सी मार्चच्या बाहेर. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर. आपण पाहतोय चौकाराच्या रूपाने कुणाल कातकडे सरांचं स्वागत होताना पाहायला मिळालंय आणि धापलकरती धावसंख्या आहे 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश बॅटमधून चौकार आलाय. डावखुऱ्याचे गोलंदाज आहेत आणि समोर सुद्धा डावखुरे आताचाच फलंदाज प्रथमेशला अगदी आपण उजव्या हाताने मारा करतात कुणाल सर. यावेळेस अगदी आपण पाहिलंय अचूक टप्प्याचा मारा होताना पाहायला मिळालाय. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव या ठिकाणी केला जातोय. अनुभव खूप सारा आहे. लेदर खूप चांगल्या प्रकारे खेळत आहेत. त्याबरोबर टेनिस बॉल सुद्धा अगदी खूप चांगल्या प्रकारे हाताळत आहेत आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय चांगले ऑर्गनायझर आणि चांगले मैत्री जपणार एक माणूस कुणाल कातकडे सर जे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
फुल टॉस आहे इथे समोरच्या बाजूला फुल टॉस वरती चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर चेंडू फरार 4 रन चौकार. बाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 2 चौकार आलेत आतापर्यंत 3 चेंडूमध्ये. कुणाल कातकडे सर यांना यावेळेस अगदी आपण पाहिले मिड विकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहायला मिळतंय. एक सिंगल आहे. दापराका धावसंख्या 13 धावा दापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुसळगाव इंडियन्स अगदी आपण पाहिलं तर तिथे या टीमचे संघमालक आदरणीय सुदामभाऊ शिरसाट, व्हाईस चेअरमन श्री मुसळेश्वर पतसंस्था मुसळगाव, SS एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. त्याचबरोबर अनिल भाऊ शिरसाट, साई किरण बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स मुसळगाव आणि अमोल भाऊ शिंदे संचालक हॉटेल गुलमोहर मुसळगाव MIDC हे संघ मालक आहेत. तर किट पार्टनर औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस आदरणीय कैलाजी शिरसाट सर. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. खणखणीत षटकार आहे. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. आणि इथे षटक क्रमांक संपलं जाईल ते आता दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापल करते धावसंख्या 20. पहिल्या षटकात होत्या 4, दुसऱ्या षटकात आल्या 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 16 धावा कुणाल कातकडे सरांना आलेल्या आहेत आणि तब्बल 20 धावा 2 षटकं संपली. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. नवीन गोलंदाज आता गोलंदाज मार्ग परत एकदा आपण पाहूया. गोलंदाज आहे इथे परत एकदा सचिन. गोलंदाज सचिन उकाडे याला आपण परत एकदा पाहू. आणि समोरच्या बाजूला जरी फलंदाज आपण पाहिलं सुजित पवार 5 चेंडू 2 धावा आहेत आणि प्रथमेश काळे 7 चेंडू 16 धावा आहेत. क्षेत्ररक्षणाला बराचसा बदल. वेळ सगळ्यात महत्वाचे. टाइम लिमिट आहे प्रत्येकाकडे. सचिन उकाडे तयार. यावेळेस चेंडू हवेत आणि इथे विकेट येईल. सुजित पवार याच्या रूपाने पहिला फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय आदरणीय आमचे सुदामभाऊ शिरसाट यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेले आहे. सचिन उकाडे यांच्यासाठी 500 रुपये आहेत. धन्यवाद. संघ मालक आहेत आदरणीय सुदामभाऊ शिरसाट यांच्या माध्यमातून 500 रुपये या ठिकाणी झालेले आहेत. मी पाठरा मैदानाच्या आतमध्ये संपत वाघचौरे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिले इथे संपत वाघचौरे यांच्या बॅट मधून येतो चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. बाहुनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. यावेळी अगदी आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू जो खेळला जाईल. 1 धाव येईल. धावफलक वाढेल. धावफलक धावसंख्या 25 आणि आम्ही त्या दिवसाची वाट पाहतोय ज्या दिवशी 25 तारीख असेल. इथे एक फलंदाज बाद आहे आणि त्याच 25 तारखेला एक विजेता असेल. 25 तारखेला आम्हाला कळणार आहे की या स्पर्धेचा सीझन 7 मधील चॅम्पियन कोण असणार आहे.
25 डिसेंबर नाताळ. त्यामुळे त्यासाठी इथपर्यंत पोहोचावं लागेल 25 तारखेपर्यंत, कारण स्पर्धेमध्ये 14 संघ आहेत. 14 संघांमधून 4 संघ बक्षीस फेरीमध्ये आहे आणि त्यातला एक विजेता राहणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिलं आहे सचिनचा हा चेंडू सुरेख आहे. इथे चेंडू परफेक्ट बॅटमध्ये येऊ शकला नाही. प्रथमेशच्या चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. तुम्ही पहा इथे ग्रुप ए जर पाहिला तर ग्रुप ए मध्ये कुंदेवाडी लायन्स, गावठा स्पार्टन्स, सिन्नर टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स वडझिरे, गणितगुरू निमगाव, मोह किंग्स आणि डुबेर स्ट्रायकर्स असे 7 संघ आहेत ग्रुप ए मध्ये. इथे फुलटा चेंडू बॅटवरती नाहीये, परंतु लो फुलटॉस होते. बायचेवर पण एक सिंगल विशेष करून अगदी आपण पाहिले की इथे एक जी सिंगल येताना पाहायला मिळालेली आहे, ही सिंगल बाईचेवर पण येत असताना अगदी आपण जरी पाहिले असेल, परंतु इथे फुलटॉस चेंडू कदाचित इथे सचिन उकडेंनी जाणीवपूर्वक टाकला असेल असं मला वाटतंय, कारण फलंदाजाला मजबूर केलं गेलं होतं एखादा मोठा फटका खेळण्यासाठी. कारण इथं परफेक्ट बॅटमध्ये चेंडू मिळाला झाला तर ठीक, पण जर मिस टाइम झाला तर कदाचित झेल होण्याची शक्यता. या दरम्यान परत एकदा आपण पाहतोय इथे चेंडू पोचला जाईल डीप दरम्यानला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एक सिंगल येईल आणि एका सिंगल चेंडूपणे धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1-27. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 2 षटकं टाकली सचिन उकडेने आणि सचिनने 2 षटकात धावा खर्च केला, त्या 8 आणि 1 विकेट मिळवण्यात त्याला यश आलेलं आहे. नवीन गोलंदाज अगदी आपण पाहूया. गोलंदाज मार्कावरती फुलटॉस आणि मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक नाहीये कोणताच. चेंडू पोचते सीमारच्या वर फरार. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. मुसळेश्वर रॉय गोलंदाजी मार्कावरती आले. आल्या आल्या चौकार खेळला गेल्यानंतर त्याचं स्वागत केलंय इथे संपत वाघचौरे यांनी. संपत वाघचौरे ज्यावेळेस पहिला चेंडू खेळत त्यावेळेस त्याचा पहिला चेंडू खेळत असताना अगदी आपण पाहिलं गोलंदाज नवीन होता, त्याच पहिला चौकार आला आणि आता गोलंदाज नवीनच आहे मुसळेश्वर. इथं सुद्धा संपतने पहिल्या चेंडू चौकार खेळला. 31 धावा आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात. परत अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एस्टनना अगदी चिटकून उभे आहेत. गणेश सर निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय एस्टनना अगदी चिटकून उभे आहेत. बाईच्या रूपाने अजून एक सिंगल येईल आणि सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा संख्या जी आहे ती 32 धावा 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. या दरम्यान नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉल. सिन्नर एंटरप्राइजेस आदरणीय पडवळ साहेब यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय आपल्याला ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. नवनाथ काका निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय नवनाथ माळी होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. इथे मात्र बिग हिट और ये
रन षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. धावफलक झटपट पुढे जाऊन पोहोचलाय. धावफलकावर धावा संख्या 41 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. प्रथमेश याचं कौतुक असेल. जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. सिन्नर एंटरप्राइजेस अगदी आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आम्हाला पिण्याच्या पाण्याचं सौजन्य खूप चांगल्या प्रमाणात अगदी मिळालेलं आहे. त्यांचंही मनापासून कौतुक. आणि अजून एक षटकार आलाय. गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. तर सिन्नर एंटरप्राइजेस आदरणीय पडवळ साहेब यांच्या माध्यमातून किसन एक्वा पिण्याच्या पाण्याचं सौजन्य निश्चितप्रमाणे आमच्यासाठी आणि त्याचबरोबर आदरणीय सतीश नेहे साहेब यांच्या वतीने सुद्धा पिण्याच्या पाण्याचं सौजन्य निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. त्याबद्दल मनापासून या ठिकाणी कौतुक. षटक संपलं जाईल. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 1:48. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. पाचव्या षटकात अगदी आपण पाहूया. थोडीशी चर्चा होती मैदानाच्या आत. विशेष म्हणजे ग्रुप बी, ज्याप्रमाणे ग्रुप ए आपण पाहिलंय, तर ग्रुप बी मध्ये आपण पाहिलं तर जे संघ आहेत सनरायझर्स वडांगळी, त्याचबरोबर मळद सुपर जायंट, मळद सुपर किंग्स, छत्रपती सुपर जायंट, मुसळगाव इंडियन्स, शिवडे डेअरी डेव्हिल्स, गुलवंत नाईट रायडर्स आणि सायल रॉयल्स असे 7 संघांची प्रमाण अगदी आपण पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहिजे मिळेल. गोलंदाज आलाय स्वतः गणेश शिरसाट सर. आता गोलंदाजी मार्कवरती यावेळेचा चेंडू अगदी आपण अनुभव जो आहे ना, मी तर मनापासून या व्यक्तीला तर मनापासून धन्यवाद देईल की STPL साठी सातत्याने उभा राहणारा व्यक्ती आहे गणेश शिरसाट सर. तुम्ही पहा मध्यंतरच्या काळामध्ये काही गोष्टी होताना पाहायला मिळाल्या, परंतु तर नंतर सुद्धा या व्यक्तीने जिद्द सोडली नाही. काही का असेना पण STPL भरवायची यासाठी उभा असणारा हा व्यक्ती आहे, ते म्हणजे गणेश शिरसाट सर आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये या सातत्याने गोष्टी आपण पाहत असतो की घरच्या किती जरी अडचणी असतील ते बाजूला ठेवावे लागतात आणि ज्या क्षेत्रात आपण काम करतो ना त्या क्षेत्रामध्ये आपल्याला तन मन धन सगळं काही समर्पण करावं लागतं आणि त्यातून मात्र कामगिरी करावी लागते. त्यामुळे सॅल्यूट असेल गणेश शिरसाट सरांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून धन्यवाद. खूप सारा मित्रपरिवार सातत्याने त्यांच्या पाठीशी उभा राहतो आणि या दरम्यान चेंज ऑफ पेस. पण आज मुसळगाव इंडियन टीम मध्ये खेळत असताना ते संघासाठी कशा प्रकारे उभे राहत आहेत हे पाहणं गरजेचं आहे, कारण दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, प्रथमेश पण आणि संपत पण. गणेश सर तयार आहे. 49 धावा आहेत. षटक क्रमांक 5 चालू आहे. परत एकदा अगदी आपण पाहिले अगदी गती वाटलं पण नव्हतं फलंदाज की एवढ्या जोरदार चेंडू बॅटवरती येऊ शकतो. संपत वाघचौरे जो फलंदाजी मार्कवरती आहे. गणेश सर तयार. प्रत्येक धालक्यातून चेंडू खेळला आहे तिथे क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती पोहोचेल त्या दरम्यान एक सिंगल येताना पाहायला मिळतीये आणि एका सिंगल चिरपडी धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकवरती धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते ती असेल 50 धावा. छत्रपती सुपर जायंट संघ जाऊन पोहोचलाय 50 या धावा संख्येवरती. बिघिड केला जातोय इथे. लॉंग ऑफला चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात.
क्षेत्ररक्षण चांगलं होईल त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली आणि एका सिंगल चिरपडी धापलकरती धावसंख्या जी आहे ती आहे षटक क्रमांक 5च्या समाप्तीनंतर 1 बाद 51 51 लॉस ऑफ 1 विकेट अँड 5th ओव्हर कंप्लीट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. क्षेत्ररक्षणात आता थोडासा बदलाव या ठिकाणी केला जातोय की आपल्याला पाहिजे. शेवटचे बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहिले मिळेल. शेवटचे अगदी या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 5 ओव्हर संपल्यात. प्रत्येक मॅच 8-8 षटकांची अगदी आपण पाहतोय. पण उद्याच्या मॅचेस मला वाटतं थोड्याशा कमी षटकांच्या असेल. उद्या 10 मॅचेस आहेत आपल्या प्रोफेशनल टीम्स निश्चितप्रमाणे. जीपी सर उद्या 10 मॅचेस 6 ओव्हरच्या मॅचेस आणि सकाळी मग सगळ्या उद्या 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 10 मॅच आहेत 6 ओव्हरच्या आहेत आणि सकाळी 7 वाजता रिपोर्टिंग आहे. 7:30ला पहिला डॉट बॉल पडेल ना आपला 7:30ला. 7चं रिपोर्टिंग आहे आपलं. तर 7:15 पहिलं चेंडू आपल्याला टाकायचं. त्यावेळेस कुठेतरी 6 ओव्हरच्या मॅच होतील. उशीर झाला तर कमी षटकांचे खेळावे लागतील. जोरदार अगदी चेंडू अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी नवनाथ. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. चेंडू फेकताना तुम्ही नवनाथ माळी यांची एक वेगळा स्टान्स आहे. तुम्ही पहा चेंडू अगदी आला ना तर आपण चेंडू घेतल्यानंतर डायरेक्ट फेकतो. तो चेंडू घेतल्यानंतर ते थोडंसं पाठीमागे हात घेतात, थोडासा जोर लावतात आणि मग चेंडू फेकला जातो. एक वेगळा स्टान्स आहे प्रत्येकाचा. गोलंदाजी मार्क करतोय अगदी आपण पाहतोय विलास सोमवंशी अगदी आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्क करती आपल्याला जो पाहायला मिळतोय. 52 लॉस ऑफ 1 विकेट. 6वं षटक चालू आहे. विलास तयार. परफेक्ट यॉर्क अक्षरशः चेंडू खाडून काढावं लागले असं म्हणून हरकत नाहीये. एक ब्रह्मास्त्र आहे. चांगल्या फलंदाजाच्या विरोधात वापरलं जाणार एक ब्रह्मास्त्र निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 चालू आहे. मध्यंतरी एक ब्रह्मास्त्र आलं होतं पण ते पंचांनी मुडीत काढलं. बिग हिट केलाय लॉंग ऑफला. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे आणि हा षटकार आहे. चेरन असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. म्हणजे बॅट वरती चेंडू आला आणि तदनंतर अगदी आपण पाहिलं की बॅट मधून एक आवाज आला. एक षटकार येताना पाहायला मिळाला. बॉल द्या. बॉल हरवल्यानंतर केव्हाही हरवला तर आपण नवीन चेंडू वापरणार आहोत. या सूचना आपण अगदी पहिल्या मॅच पासून देतोय. बॉल घ्या सर. $58 लॉस ऑफ 1 छत्रपती सुपर जायंट. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू सुंदर खेळला. गॅप खूप मोठा आहे आणि चेंडू सीमारच्या झोपात चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय तिथे आणि 2 धावा संघासाठी वाचवल्या जातील. फिकी सुरेख आहे. या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकवरती धावसंख्या आहे ती आहे 60. 60 धावा एकाच्या मोबाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. परत एकदा आपण पाहतोय विलास. सूर्यप्रकाशचा परत एकदा फरक. गॅप परत एकदा खूप मोठा शोधलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय कारण इथे क्षेत्ररक्षण खराब पण होताना पाहायला मिळालंय आणि चेंडू पोहोचते सीमारच्या वर फरार. 4 रन. चौका. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. धाप्रकरती धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता 64 धावा. 13 चेंडू 24 धावा आहेत. संपत वागचौरे आणि प्रथमेश काळे 17 चेंडू मध्ये बनवल्या तब्बल 32 धावा. हळुवारपणे चेंडू यात्रामध्ये ढकलला आहे. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. 1 धाव तर येते आणि एका धावसंख्येनंतर इथे षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपले जाईल. इथे बॅटिंग पॉवर प्लेचं 6वं षटक जे होतं
ते 6व्या क्रमांकाचं षटक संपलं, ज्याच्यामध्ये एक षटकार एक चौकार आला आणि त्याबरोबर 2 सिंगल आल्यात, एक डॉट बॉल आलाय, एक दुहेरी धावा आली. अशा एकूण 14 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद. धापलकरती धावा संख्या आहे 65. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. शेवटची 2 षटका दरम्यान अगदी आपण पाहतो जी बाकी राहिलेली आहेत. एक बाद 65 वरती धापलक आणि परत एकदा गोलंदाज गणेश शिरसाट सर यांनी पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. तेच गणेश सर परत एकदा गोलंदाजी मार्कावरती आलेत. धापलकरती धावा संख्या 65 आहे. चेंज ऑफ पेस आणि विकेट, मोठी विकेट संपत वाकचौऱ्याच्या रूपाने. धक्का क्रमांक 2 ब्रेक मिळाला म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. चेंज ऑफ पेस होता, तुम्ही पाहिला असेल, कारण अगदी फलंदाज पुढे येऊन खेळण्याच्या पूर्णपणे तयारीमध्ये होता आणि तर नंतर अगदी हळूवारपणे चेंडू टाकला गेला. थोडासा फसवा होता, अचूक टप्पा पण होता आणि फटक्यामध्ये ताकद निश्चितप्रमाणे कमी पडली गेली आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसवलाय. तो सचिन उकाडे यांनी घेतलेला एक झेल आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळाला. धक्का क्रमांक 2 आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ते असतील आर्मी मॅन रामहरी बोडके. या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत, तुम्ही पहा या 2 टीम ज्या आहेत ना, एका टीम मध्ये छत्रपती हे नाव आहे आणि एका टीम मध्ये इंडियन्स हे नाव आहे आणि आपण सगळे भारतीय आहोत. पण या भारताला चेहरा मोहरा बदलण्याचं काम कुठल्या राजाने केलं असेल, ज्याची मंदिरं नाही आहेत पण हजारो आणि करोडो जनतेच्या हृदयामध्ये याने घर निर्माण केलेलं आहे. तो एकमेव जगातला राजा आहे. तो राजा आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. एक छत्रपती नावाने संघ प्रमाणे खेळतोय. गणेश शिरसाट तयार आहे. 2 बाद 65 धावा आहेत. रामहरी बोडके संघाचे कॅप्टन आहेत. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय गणेश सरांचा सुरेख आहे. रामहरी बोडके अगदी आपण पाहतोय इथे फलंदाजी मार्कवरती संघाचे संघनायक रामहरी बोडके, आर्मी मॅन, देश सेवा करणारा हा व्यक्ती आज इथे मात्र जीवनदान आहे आणि चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन, चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने खातं सुद्धा खोललं गेलं रामहरी यांचा आणि 69 वरती संघ जाऊन पोहोचलाय छत्रपती सुपर जायंट्स. गणेश सर यांना खेळलेला सूर्यप्रकाशचा चौकार. यावेळेस अगदी आपण पाहतो चेंडू फ्लिक केलाय, फाईन लेगला पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. नाही था मौका हे लगा चौका. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने धापलक 73 वरती आहे. 4थ्या क्रमांकावरती आलेत रामहरी बोडके. 3 चेंडूत 8 धावा आहेत. 2 चौकार लागोपाठचे. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू अप्पर कटचा फडका आहे. 3 क्षेत्ररक्षक आहेत तिथे चेंडू कव्हर करताना. चेंडू कव्हर केलाय आणि चेंडूची फिकी येईपर्यंत इथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या जातील. धापलक 2 ने पुढे जातोय. धापलकरती धावा संख्या जी आहे ती असेल आता एकूण 75 धावा 2 गड्यांच्या मोबाईल्यात. स्विच हिट इथे मात्र झेल सुटलाय. 1 धाव या दरम्यान अगदी आपण पाहतोय जी मिळेल. स्विचचा एक चांगला फटका, परंतु इथे क्षेत्ररक्षण लाजवाब झाले. उंची खूप होती आणि तिथे अगदी आपण पाहतोय 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. तो आहे 76 7 षटकांच्या समाप्तीनंतर. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग.
इथे शेवटचं षटक आता टाकलं जाणार. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती विलास सोमवंशी यांना आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहे. विलास सोमवंशी यांनी पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केलेले आहेत आणि आता या षटकात कशा प्रकारे कमबॅक करते. कारण तुम्ही पहा 10-12 धावा आज फारशा वाटत नाही, पण 8 षटकांचा सामना आहे. गोलंदाजाने 12 पेक्षा जास्त धावा खर्च करणं थोडासा महागडा गोलंदाज समजला. इथे 14 धावा खर्च झाला पहिल्या षटकामध्ये विलास सोमवंशीला. रामहरी बोडके परत स्ट्राईकला आहे. प्रथमेश काळे नॉन ट्रॅकच्या बाजूला 17 चेंडू खेळले 32 वरती नाबाद आहे, पण नॉन स्ट्राईकच्या बाजूला आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी आपण पाहिलंय व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धापलक वाढेल. धापलक धावसंख्या 77 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 77 आहे. 11च्या सरासरीने आतापर्यंत हा धावफलक बनवला गेलाय. गोलंदाज तयार. डिघिडक्यांचा प्रयत्न होता, परफेक्ट बॅटवरती मिळवू शकला नाही. फाईन लेगला चेंडू पोहोचतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धापलक 1 ने पुढे जाईल. धापलक धावसंख्या 78 दोन गड्यांच्या मोबाईलला. 2 बाद 78 धावा. 78 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 5 चेंडू धावातले बाकी आणि टाइम संपलाय, त्यामुळे एक क्षेत्ररक्षक या उर्वरित 5 चेंडूंसाठी 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. तो क्षेत्ररक्षक नक्की कोणता असेल? गोलंदाज तयार आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय, त्याला 30 सर्कलच्या आतमध्ये घेतलंय. फुल टॉस होता. इथे बॅट वरती परफेक्ट मिळवू शकला नाही. धावबाची संधी आहे आणि इथं अगदी आपण पाहतोय 1 धाव या ठिकाणी जी पळून पूर्ण केली गेली, परंतु इथं तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. फलंदाज सुरक्षित की असुरक्षित असेल? सिग्नल कोणता असेल, रेड की ग्रीन, ते आपल्याला पाहिजे. आणि नॉट आउट. 22 रूपाने एक सिंगल आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळाली. धापलकावरती धावसंख्या निश्चितप्रमाणे 1 ने पुढे जाईल. 79. स्ट्राईकला परत एकदा रामहरी बोडके. 79 धावा आहेत. शेवटचे 4 चेंडू बाकी राहिलेत. गोलंदाज विलास आपल्या गोलंदाजीवरती तयार आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव निश्चितप्रमाणे केला जातो, कारण आता 6 नाही तर 7 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. परफेक्ट बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव आहे आणि आपल्याला पाहायचं इथे काय आहे. इथे मला वाटतं तिसऱ्या पंचांचा निर्णय पहिला स्ट्राईकचा फलंदाज चेक केला जाईल, त्यावेळेस थांबायचं थोड्या वेळ. प्रथमेश, स्ट्राईकला फलंदाज सुरक्षित आहे की नाही हे पहिल्यांदा पाहिलं जाईल. बाद होताना प्रथमेशच बाद आहे, पण
स्ट्राईकला बाद आहे, त्यामुळे रामहरी बोडके नॉन ट्रॅकच्या बाजूला असतील. नी बॅटर स्ट्राईकला असेल. परिस्थिती काय की ज्यावेळेस अगदी आपण पाहिलंय नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये ईश्वर शिंदे मैदानाच्या आत जो स्ट्राईकला असेल आणि उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. फलंदाज तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे इथे धावबाची संधी होती मात्र गमावली. बाईचवर पण एक सिंगल. धापराका धावसंख्या 81. प्रथमेश बाद होताना अगदी आपण पाहिलं की सुरुवातीला तो सुरक्षित होता, पण ज्यावेळेस एस्टनवरती चेंडू लावायचा होता त्याने पायाची मुवमेंट बदलली आणि त्या गोष्टीमुळे त्याला मात्र परतावं लागले. 81 धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. विलास तयार. समोर रामहरी बोडके. यात्रा अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न. 2 धावा. धापरकाची धावसंख्या 83 धावा. 83 आणि 1 चेंडू बाकी. लॉस ऑफ 3. बिघित तर केल्याच समांतर फटका निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो खेळला आहे. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. धावबाची संधी आहे आणि फेकी येईपर्यंत अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. रामहरी बोडके इथे परतावा लागेल. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालाय आणि 8 षटकांचा देखील संपला. 4 बाद 84 धावा बनवल्या गेल्यात. ह्या 84 बनवत असताना आपण पाहिलं 9 धावा इथे पूर्णपणे अतिरिक्त येताना आपल्याला पाहायला मिळालेत. विशेष करून अगदी आपण पाहतोय पहिल्या डावातील हायलाइट्स आपण निश्चितप्रमाणे ऑनस्क्रीन tenniscricket.in माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलाय. निश्चितच खूप चांगली गोलंदाजी सुरुवातीच्या कालखंडामध्ये होताना पाहायला मिळाली, पण त्यानंतर अगदी आपण पाहिलंय की प्रथमेश याचं मात्र कौतुक करावं लागेल. त्याचबरोबर डावखोऱ्याचा फलंदाज प्रथमेशने मात्र एक जबरदस्त कामगिरी केली. सुजित पवार आणि प्रथमेश काळे या दोघांनी डावाची सुरुवात निश्चितप्रमाणे केली होती. त्यानंतर अगदी आपण पाहिलं की एक फलंदाज बाद नंतर संपत आला. संपतने आणि तिथून पुढे प्रथमेशने चांगल्या प्रकारचा डाव सावरला गेला होता आणि या 2 फलंदाजांच्या माध्यमातून एक जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली. त्यानंतर संपत बाद झाला. रामहरी बोडके आला आणि प्रथमेशने रामहरी बोडके सुद्धा डाव सावरला आणि एक तगडी धावसंख्या या ठिकाणी उभारली. ती 84 आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला यानंतरचा होणारा सामना आहे तो सामना गणित गुरु निमगाव आणि त्यांच्या विरोधात आहे मोह किंग्स. चला टॉस करून घेऊ.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर गणेश शिरसाट सरांच्या बॅटमधून एक शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 85 धाव्यांचं आव्हान मुसळगाव इंडियन्स संघासमोर आहे आणि या 85 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवर गणेश शिरसाट यांच्या बॅटमधून धावेंचा श्री गणेश होतोय. 4 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळेसचा बॉल आपण पाहतोय हलक्या हाताने स्टिअर केलाय. तिथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल जरूर प्राप्त होत असताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 5 या आकड्यावरती जाताना आपण बघू शकता. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक बहारदार आयोजन आपण सर्वजण इथे अनुभवत आहे. आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा आणि आपल्या सर्वांना ज्या क्रीडा स्पर्धेची प्रतीक्षा असते ती क्रिकेटची स्पर्धा म्हणजे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. आज पहिला दिवस, पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपण बघतोय. एका बाजूला मुसळगाव इंडियन्सचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला छत्रपती सुपर जायंट्स. त्यावेळेस थोडासा वेगळाच प्रयत्न होता परंतु संपर्क व्यवस्थित होताना बघायला मिळालेला नाहीये. एक सिंगल लेग बाईसच्या मदतीने प्राप्त होते. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 6 या आकड्यावर. सुनील शिरसाट आणि दुसऱ्या बाजूला गणेश शिरसाट ही आघाडीची जोडी आहे. तर पहिलं षटक आपण मैदानावरती पाहू शकता. लारा यांच्या हातामध्ये पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी आहे. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असला परंतु त्यानंतर खूप चांगलं पुनरागमन त्यांनी देखील गोलंदाजीच्या माध्यमातून केलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. बॉल हवेत होता परंतु तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. छत्रपती सुपर जायंट संघाला जर या मॅच मध्ये जिंकायचं तर चांगले क्षेत्ररक्षण आणि त्यामध्ये त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तुमच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील या ठिकाणी दाखवणं फार गरजेचं आहे. या चुका तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकतात. एक सिंगल प्राप्त झाली. 1च्या मदतीने धावसंख्या देखील वाढली आहे. 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 85 धाव्यांचं आव्हान आहे. 85 धाव्यांचं लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला इथे खेळावं लागेल. कमी गतीने टाकलेला बॉल क्रॉस बॅटेड फटका होता. सुनील शिरसाट यांच्या बॅटमधून एक सिंगल प्राप्त होते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल. धावसंख्या 8 या आकड्यावर. पहिलं षटक सुरू असताना मुसळगाव इंडियन्स हा संघ प्रथमतः करतोय धावेंचा करतोय पाठलाग. प्रथमतः फलंदाजी केली छत्रपती सुपर जायंट संघाने. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता अर्थात मुसळगाव इंडियन्स संघाने. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता. टप्पा खूप चांगला होता परंतु शॉर्ट सिलेक्शन मी थोडंसं खराब म्हणेल. एक लेग बाईसची धाव इथे प्राप्त होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या आहे बिनबाद 9 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 9 या आकड्यावरती जाताना बघायला मिळते. दुसरं षटक सुरू होणार आहे आणि दुसऱ्या षटकासाठी आपण बघू शकतो गोलंदाज गणराज घोडे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. स्ट्रायकर एंडकडे आपण गणेश शिरसाट सर यांना बघतोय. पहिलाच बॉल इथे गणराज घोडे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालाय. चांगली लाईन अँड लेंथ परंतु इथे तिसऱ्या पंचांची मदत देखील या ठिकाणी घेतली जाते. पव्यात तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. दीपकजी पिळगावकर सर आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग बघतोय. आज पहिला दिवस. येणारे 11 ते 12 दिवस आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेणार आहोत आणि आपल्या सर्वांसाठी खरं तर ही मेजवानी आहे आणि या मेजवानीचा आपण सर्वजण आस्वाद घेणार आहोत. सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं केलेलं आयोजन. प्रेसिडेंट सन्माननीय किरणजी भंडारी, व्हाईस प्रेसिडेंट वैभवजी मुत्रक, सेक्रेटरी म्हणून गणेशजी शिरसाट सर काम बघतायत. त्याचबरोबरीने यस निर्णय आलाय व्हाईट बॉल.
प्रसाद मामा पाटोळे असतील, सतीशजी नेह असतील, रतनजी पडवळ, किरणजी गोजरे सर, किरणजी वाघ, रवी मोगल, सर्वच सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. यावेळेचा बॉल हवेत, अजून एक संधी निर्माण झाली आहे आणि याही वेळेस झेल मात्र इथे निसटलेला आहे. या चुका छत्रपती सुपर जायंट संघाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकतात. पकडो कॅचेस जीतो मॅचेस हे समीकरण आपण सातत्याने बघितलंय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा अद्भुत खेळ. चांगला झेल तुम्हाला इथे कलेक्ट करावा लागेल आणि गणेश शिरसाट सर यांचा झेल इथे सुटला, याचा उपद्रव काय असेल ते येणारी वेळ नक्कीच आपल्याला सांगून जाणार आहे. ज्या ज्या वेळेस फलंदाजांना जीवदान क्रिकेटच्या मैदानावरती मिळतात त्यानंतर ते फलंदाज आपली रंग मैदानावरती उधळतात. धावसंख्या 12 आकड्यावरती जाते. अजूनही 73 बनवायच्यात. स्विच हिट केला यावेळेस. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 धावा. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र 16 आकड्यावरती जाताना आपल्याला बघायला मिळते. झेल सुटल्यानंतर एक चौकार आलाय. पुन्हा एकदा एक संधी अजून निर्माण झाली आहे आणि याही वेळेस झेल सुटलाय. याही वेळेस आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये गणेश शिरसाट सरांना मिळालेलं हे जीवदान आहे. आज नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये गणेश शिरसाट सरांसोबत आहे. नशीब त्यांच्यासोबत आहे जरूर मैदानामध्ये, परंतु चांगली बॅटिंग देखील त्यांना करावी लागेल. 17 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. अजून एक झेल सुटला. धावफलकावरती धावसंख्या 17. शेवटचे 39 बॉल 68 रन्स. सुंदर फटका. सुनील शिरसाट यांच्या बॅट मधून बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. एक शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 21 रन. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवलेल्या आहेत. त्यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला चूक होत नाहीये आणि सुनील शिरसाट यांना माघारी जावं लागतंय. जरी गणेश शिरसाट यांना जीवदान मिळाली असली परंतु सुनील शिरसाट यांना मात्र जीवदान नाहीये. पहिला धक्का, पहिली विकेट मुसळगाव इंडियन संघाला बसलेला पहिला धक्का आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेटला होते क्षेत्ररक्षक. तिथे पकडला एक सुंदर झेल आणि पहिला धक्का मैदानामध्ये बसलाय फलंदाज सुनील शिरसाट यांच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज सागर सोनवणे यांना आपण बघू शकता मैदानाकडे वाटचाल करतायत. 1/21 अशी धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. 37 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलाय आणि जिंकण्यासाठी अजूनही 64 धावांची आवश्यकता आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण सर्वजण अनुभवत आहे. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून पर्व 7वं वर्ष या क्रीडा स्पर्धेचं 7वं संस्करण आपल्याला या क्रीडा स्पर्धेचं बघायला मिळतंय. गोलंदाजी करण्यासाठी गणराज घोडे येत आहेत. पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव कंप्लीट होईल. एकदा अधोरेखित केली धावफलकावर. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 1/22. 22 रन. लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे. शेवटचे 36 चेंडू आणि 63 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. आज पहिला दिवसामध्ये पहिला सामना आपण बघितला. गावठा स्पार्टन त्यांच्या विपक्षामध्ये कुंदेवाडी लायन्स. तिथे कुंदेवाडी लायन्स संघाने विजय मिळवला. आजच्या दिवसातला दुसरा सामना मळहद सुपर किंग्स त्यांच्या विपक्षामध्ये वडांगडी सनरायझर्स.
तिथे वडांगळी सनरायझर्सने विजय मिळवला. तिसरा सामना आपण पाहिला रॉयल चॅलेंजर्स वडझिरे आणि सिन्नर टायटन्स. तिथे रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाने विजय मिळवला. आणि आजच्या दिवसातला सामना क्रमांक 4 आपण मैदानावरती पाहतोय. एका बाजूला मुसळगाव इंडियन्स आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही लढत आहे. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 22 धावा. एक फलंदाज बाद आहे. शेवटचे 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी ज्यांनी पहिलं षटक हाताळलं ते आता दुसरं षटक वैयक्तिक हाताळतायत. लारा गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडकडे आपण सागर सोनवणे यांना बघू शकता. यावेळेस बॅटची इनसाइड एज यष्टीरक्षक चांगले कलेक्शन करताना बघायला मिळालेत. प्रयत्न चांगले आहेत. ज्यावेळेस बॅटची इनसाइड एज चेंडू घेतो त्यावेळेला यष्टीरक्षकाला चेंडू कलेक्ट करणं तितकं सोपं नसतं. इथे यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. डॉट बॉल येत असताना धावसंख्या 22 आकड्यावर स्थिर आहे. आज पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा आणि आपल्या सर्वांना या स्पर्धेची मोठी उत्कंठा होती. आज आपल्या सर्वांच्या भेटीला STPL आली आहे. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉलला अडवलं जाईल. त्या दरम्यान एक सिंगल मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल 23 धावा. पहिल्या 2 सामन्यांचा विचार जर केला तर पहिले 2 सामने जे आहेत ते कमी धावसंख्येचे झाले. तिसरा सामना एक मोठी धावसंख्या तिसऱ्या सामन्यामध्ये उभी राहिली. हा 4था सामना आहे. याही सामन्यामध्ये छत्रपती सुपर जायंट संघाने 84 धावा बनवल्या. 85 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. म्हणजे पहिले 2 सामने जे झाले ते कमी धावसंख्येचे, परंतु त्यानंतरचे 2 सामने हे मात्र एक चांगल्या धावसंख्येचे होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एक बाद 23 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 34 चेंडू अजूनही शिल्लक आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज. स्ट्रायकर एंड कडे गणेश शिरसाट. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्यानं फलंदाजाचा ट्रान्स ओळखला आणि त्यानंतर आपल्या टप्प्यामध्ये केलेला बदल हे देखील फार गरजेचं असतं. शेवटच्या क्षणी चेंडूला पिच करत असताना त्याचे भान गोलंदाजाकडे असणं फार गरजेचं. खांद्यावरचा जो कंट्रोल आहे ना गोलंदाजाचा तो देखील फार गरजेचा ठरतो. आणि इथे लारा यांचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल मॅच मध्ये. त्यावेळेस कमी गतीने टाकलेला बॉल स्लोवर 1 होता. नकल बॉल ज्याला आपण म्हणू शकतो. एक सिंगल इथे प्राप्त होते लेग बाईसच्या मदतीने. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि धावफलकावर 25 धावा आतापर्यंत नोंदवल्या जातील. एक बाद 25. एक फलंदाज सुनील शिरसाट यांच्या रूपामध्ये बाद आहे. आता जबाबदारी गणेश शिरसाट सर यांच्या खांद्यावर. 14 धाव्यांवर ते देखील नाबाद फलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला सागर सोनवणे यांना आपण पाहतोय. 2 धावा त्यांनी देखील बनवल्यात. एक भागीदारी इथे होणं फार गरजेचं आहे. 32 बॉल 60 रन अजूनही जिंकण्यासाठी. चांगला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइडला बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथेही लेग बाईसची धाव मिळते आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होतोय. चांगली गोलंदाजी लारा यांनी देखील केली आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी टाकलेत. म्हणजे 11 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेत या मॅच मध्ये. फक्त 9 धावा खर्च केल्यात. काटकसर गोलंदाजीमध्ये लारा इथे दाखवत आहेत. हे फार गरजेचं. एक बाद 26. बॅटचा बाहेरचा स्पर्श होता. एज होता. अजून एक झेल सुटलाय आणि जीवदान यावेळेस सागर सोनवणे यांना मिळते. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 26 धावा. एक फलंदाज बाद. 3 ओव्हर नंतर 26 लॉस ऑफ 1 विकेट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तीन ओव्हर या ठिकाणी संपलेले आहे. 3 ओव्हर नंतर धावसंख्या बनवली गेली आहे ती म्हणजे 26 धावा. अजूनही 30 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 11च्या जवळपास. साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक खेळाडू बसलेले असतील कृपया विनंती आहे आपण साईड स्क्रीनच्या समोर बसू नका. ही आपल्याला महत्त्वाची सूचना अर्थात आम्ही विनंती देखील करतोय. 30 चेंडू 59 ची गरज. गोलंदाजी करण्यासाठी गौरव वारुंगसे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. ओव्हर नंबर 4 साठी गौरव वारुंगसे येत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर त्यांना आपण बघू शकता. समोर गणेश शिरसाट सरत. यावेळेसचा बॉल हवेत आहे. अजून एक संधी आहे आणि यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही.
झेल पकडला जातोय आणि फलंदाज गणेश शिरसाट सर यांची बिग विकेट, मोठी विकेट मिळते. फलंदाज क्रमांक 2 बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 2 बाद 26 धावा धावफलकावरती बनवल्या जात आहेत. नवीन फलंदाज एक लेजंड क्रिकेटर म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो, माणिक राजगुरू, ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटचे चढ उतार अगदी कोण आहे, नवनाथ माळी चाललेत मैदानामध्ये, ज्यांनी मागचं पर्व गाजवलं या स्पर्धेचं. मला वाटतं कुंदेवाडी लायन्स संघामध्ये त्यांना गतवर्षी आपण खेळताना पाहिलं आणि यावर्षी मात्र मुसळगाव इंडियन्स या संघाचे घटक म्हणून ते खेळत आहेत. आज त्यांच्यावरती देखील नजरा असणार आहेत, कारण गणेश शिरसाट सर बाद झाल्यानंतर नवनाथ माळी यांच्यावर आता मोठी जबाबदारी असेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 29 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 59 ची आवश्यकता. गौरव वारुंगसे पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत आहेत. पहिल्याच बॉल मनकराच्या साह्याने वळवलाय. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालंय. एक सिंगल प्राप्त झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावसंख्या झाली आहे 27. बॉल हवेत आणि दुसरी विकेट गौरव वारुंगसे यांना या ठिकाणी मिळते. फलंदाज सागर सोनवणे बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी, जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर, नाशिक. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर पंकज तांबे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. दोन्ही फलंदाज नवीन आहेत जे मैदानामध्ये दाखल झालेत. आल्याबरोबर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गौरव वारुंगसे यांचं कौतुक करावं लागेल. 2 विकेट त्यांनी आतापर्यंत मिळवलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवर गणेश शिरसाट यांची विकेट त्यांना मिळाली. त्यानंतर सागर सोनवणे यांना देखील त्यांनी माघारी पाठवलेला आहे. आत्मविश्वास आता गोलंदाज गौरव वारुंगसे यांचा देखील वाढलेला आहे. फुलर लेंथवरचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह. धावितेड असेल. धावसंख्या पूर्णपणे स्थिर. धावफलकावरती धावसंख्या 27 या आकड्यावर थांबलेली आहे. 3 बाद 27 अशी धावसंख्या धावफलकावर. शेवटचे चेंडू आता 25 बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता. चांगला बॉल पुढे टाकला होता. फुलर लेंथ वरचा बॉल होता. धाव इथे नसेल. ओव्हरचा खेळ इथे संपलेला आहे. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 27. 3 फलंदाज बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा, सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलग. चार ओव्हर नंतर 27 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. छत्रपती सुपर जायंट संघ खूप चांगला खेळ आतापर्यंत करताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. फलंदाजीच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून फक्त क्षेत्ररक्षणामध्ये त्या
संघाच्या थोड्याशा त्रुटी आपल्याला बघायला मिळाल्या, परंतु तरी सुद्धा हा संघ आता मजबूत स्थितीमध्ये आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मुसळगाव इंडियन संघाला मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल. या धाव्यांचा पाठलाग करून जर विजय संपादित करायचा आहे तर एक चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर वेगात निघून चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. अतिरिक्त बाउन्स चेंडूला बघायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी चेंडूने घेतली आहे. 27 धावा धावफलकावर. ईश्वर शिंदे डॉट बॉलने सुरुवात करत आहेत. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा खाली राहिला. पहिला बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. दुसरा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी बघायला मिळाली आणि 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत आणि 2 चेंडू फलंदाजाला सोडून निघून गेलेत. 27 आकड्यावर धावसंख्या स्थिर. 22 चेंडू 58 धावा. मार्ग काढावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. चांगला बॉल. याही वेळेस चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. धाव इथेही नाहीये. 3 चेंडू लागोपाठचे डॉट आलेत. खूप चांगली गोलंदाजी, अचूकता गोलंदाजीमध्ये भेदकता आपल्याला बघायला मिळते. या अगोदर गौरव वारुंगसे असतील, त्याचबरोबर या ओव्हरमध्ये देखील आपण ईश्वर शिंदे यांना पाहतोय. काय गोलंदाजी करतायत, लाजवाब. यावेळेस मात्र आक्रमण केले. डॉट बॉलचा दबाव होता आणि तो दबाव हटवण्याचा प्रयत्न, त्यासाठी खेळलेला हा फटका 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जातोय. धावा मिळतील 4. STPL चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 31 या आकड्यावरती जाते आहे. खूप वेळानंतर आलेला हा चौकार आहे. या फटक्यांची गरज आहे. चांगला बॉल. बॉलच्या लाईन मध्ये आले नाहीयेत. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्लेड अँड मिस. डॉट बॉल. 19 बॉल 54 रन. प्रत्येक डॉट बॉल छत्रपती सुपर जायंट संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल. चांगला बॉल. इथे देखील चेंडू निर्धाव आलाय. वाह, कमालीची गोलंदाजी. एक चौकार जर वगळला तर खूप चांगली गोलंदाजी राहिली ईश्वर शिंदे यांची ओव्हरमध्ये. फक्त 4 धावा दिल्यात. 5 ओव्हर संपलेले आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 5 ओव्हर नंतर मुसळगाव इंडियन्स या संघाने धावा बनवल्यात 31 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी गौरव वारुंगसे एक यशस्वी गोलंदाज, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळवल्या होत्या आणि फक्त 1 धाव दिली होती. गौरव वारुंगसे येत आहेत. पहिलाच बॉल. नो बॉल. नो बॉलचा कॉल इथे आलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि क्षेत्ररक्षणातील त्रुटी पंचांना आढळल्या आणि त्यानंतर नो बॉल येताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हात खोलण्याची सुवर्ण संधी. लॉफ्ट तर केलाय. स्क्वेअर लेगला बॉल वेगात चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. धावा मिळतील 4. चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. याच पद्धतीने जर फलंदाजी सुरू राहिली तर मुसळगाव इंडियन संघ देखील या मॅच मध्ये परत एकदा पुनरागमन करू शकतो. 36 धावा झाल्यात. यावेळेस बॅटचा बाहेरचा स्पर्श चेंडूने घेतलाय आणि याही वेळेस झेल सुटला आणि त्यानंतर एक सिंगल आली आहे. सकाळी आंघोळ करताना साबण हातातनं कसा निसटतो तसे झेल निसटताय त्या दुसऱ्या डावामध्ये. धावसंख्या 37. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे.
शेवटचे 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता. बिग हिट यावेळेस केलाय. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं, चेंडूला हवा दिली, बॉल उंच आकाशामध्ये पाठवून दिलाय. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे एक दमदार शानदार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. याच पद्धतीनं फलंदाजी करणं आवश्यक आहे. धावसंख्या झाली आहे 43. कौतुक करावं लागेल नवनाथ माळी यांचं. आणि त्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांच्यामध्ये ताकद आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 43 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची आवश्यकता. त्यावेळेस मात्र फुलर लेंथवरचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळला, अगदी जमिनीला समांतर हा फटका आहे. थोडंसं फंबल आणि बॉल सीमा रेषेच्या अगदी जवळ तिथे मात्र अडवला गेलेला आहे. खूप चांगली फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. 3 धावा तिथे प्राप्त केल्या जात आहेत. चेक केलं जाईल, जरूर चेक केलं जाईल इथे चौकार आहे का ते मात्र चेक केलं जाईल. रामहरी बोडके यांना आपण आयकॉनच्या भूमिकेमध्ये बघतोय. छत्रपती सुपर जायंट्स या संघामध्ये सल्ला देत आहेत, कानमंत्र देत आहेत, थोडंसं प्रोत्साहन देत आहेत. कारण अनुभव आहे, युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे संघामध्ये. यस, बॉल अडवलेला आहे, सेफ आहे, चांगली फिल्डिंग. 3 धावा मिळतील. 3च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावा झाल्यात 46. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बिटवीन द कॅप. आउटफील्ड वेगवान आहे, बॉल थांबणार नाही, थेट गाठेल सीमारेषा. चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे सामना झुकतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्या गोलंदाजाने मागच्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव दिली होती आणि 2 विकेट त्याला मिळाल्या होत्या, गौरव वारुंगसेला, मात्र या ओव्हरमध्ये 5 चेंडू त्याने टाकलेत आणि आतापर्यंत 19 धावा दिल्यात. हा क्रिकेटचा खेळ आहे. क्षणार्धात होतच्या नव्हतं क्रिकेटमध्ये होतं. शेवटचे 13 बॉल 35 रन. त्यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहिलाय. लॉकआउटच्या दिशेने बॉल मार्गस्थ ऑन साइडला हा फटका खेळलाय. रामहरी बोडके चेंडूवरती येत आहेत. 1च धाव तिथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे मुसळगाव इंडियन्स 51 धावा धावफलकावर आहेत. 3 फलंदाज बाद असताना 6 ओव्हर नंतर 51. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. ईश्वर शिंदे. ईश्वर शिंदेचा पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. पहिला सामना जर वगळला तर धावेंचा पाठलाग झाला नाहीये आणि पहिल्या सामन्यामध्ये 57 धावेंचा पाठलाग करत असताना तो सामना देखील शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल फ्लाइंग स्लीपमध्ये बॉलला अडवलं जातं. 1 धाव तिथे कंप्लीट होईल. 1च धाव मिळेल लेग बाईसच्या साहाय्याने आणि धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावफलकावर धावसंख्या आहे ती म्हणजे 53 धावा. समीकरण बदललं. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 11 आणि अजूनही धावा पाहिजेत 32 धावा अजूनही जिंकण्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय प्रामुख्यानं बरेचसे कॅप्टन घेत आहेत आणि धाव्यांचा पाठलाग करणे ते सोपं नाहीये. हे आतापर्यंत आपण पाहिलंय. ओव्हर नंबर 7 सुरू आहे. ईश्वर शिंदे यांच्या माध्यमातून ईश्वर शिंदे यांनी देखील प्रभावित केलं. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या. एक चौकार त्यांच्या विरुद्ध खेळला गेला होता.
वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु इथे जर आपण बघितलं तर पंचांनी देखील चांगला चेंडू घोषित केलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिले 11. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 32. एकूण 14 संघांचा समावेश असणारी ही क्रिकेटची स्पर्धा अर्थात सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. आणि आज पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये आपण सर्वजण या क्रिकेटच्या स्पर्धेचा घेतोय आनंद. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. मिस टाइम स्ट्रोक आहे. मिड विकेटला बॉल जाईल ऑन साइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2च्या मदतीने धावसंख्या झाली आहे 55. 3 बाद 55 धावा. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहिलेत 9 आणि जिंकण्यासाठी 30 धाव्यांची अजूनही गरज. समोर खेळलाय व्ही शेप मध्ये हा फटका आहे आणि तिथे रामहरी बोडके. काय फिल्डिंग आहे, कमालीचे क्षेत्ररक्षण. धावबादची संधी आहे आणि यस, फलंदाज पंकज तांबे यांना माघारी जावं लागतं. अजून एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला आहे. क्रिकेट म्हणजे न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 60 धावा धावफलकावरत. एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या झाली आहे 61. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 7 ओव्हर संपल्यात. 7 ओव्हर नंतर 61 धावा धावफलकावरती झाल्यात आणि आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 4, माफ करा 6 आणि धावा पाहिजेत 24. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. आहे एका इनिंग साठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे. त्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे आणि जर तुम्ही निर्धारित वेळेमध्ये इनिंगचा खेळ पूर्ण करत नसाल तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि पेनल्टी आहे इनफिल्डच्या आतमध्ये तुमचा एक क्षेत्ररक्षक अजून वाढवावा लागेल. म्हणजे 30 सर्कलच्या बाहेर जे 5 क्षेत्ररक्षक आहेत तिथे आता फक्त 4 क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतील. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत 6. धावा पाहिजेत 24. गोलंदाजी करण्यासाठी आयकॉन येत आहेत रामहरी बोडके. पहिलाच बॉल फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळलाय. एकच धाव मिळते. फुल टॉस बॉल होता, खरं तर बॅटवर येऊ शकलेला नाहीये कारण कधी कधी फुल टॉस चेंडू देखील बॅटवर येताना बघायला मिळत नाही कारण अपेक्षित नसतं की गोलंदाज आपल्याला फुल टॉस टाकेल. अनपेक्षित जर फुल टॉस आला तर तो खेळणं तितकंच कठीण आहे. इथं तेच चित्र पाहायला मिळालं. 1च्या मदतीने धावसंख्या 62 आकड्यावर. 5 बॉल 23 ची गरज. शॉर्ट बॉलचा वापर एकवर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे पुढे आलेत अगोदरच आणि बॉल निघून गेला 1 बाउन्स चौकारासाठी.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या 66. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 4. धावा पाहिजेत 19 मुसळगाव इंडियन संघाला. स्विच हिटचा प्रयत्न केलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक धाव पूर्ण होते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होतोय बदल. 67 धावा, 67 रन्स. दुपारचं सत्र आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचे भव्य आणि शानदार आयोजन आहे. आजपासून आपल्या सर्वांच्या भेटीला ही क्रिकेटची स्पर्धा आली आहे आणि आपण सर्वजण या क्रीडा स्पर्धेचा आनंद देखील आजपासून घेतोय. लॉफ्ट केलाय चांगला फटका. यावेळेस बिटवीन द गॅप खेळलाय. ऑन साइडला 1 बाउन्स बॉल करतोय. ट्रॅव्हल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. शेवटचे आता 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता. 71 आतापर्यंत बनवल्यात. 4 फलंदाज बाद असताना हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला, अतिरिक्त धावा जर या ओव्हरमध्ये अजून जर इथून पुढे खर्च झाल्या तर या मॅचचं चित्र काय असेल ते सांगणं कठीण आहे. 2 बॉल 14. परंतु रामहरी बोडके यांच्याकडे अनुभव आहे. चांगला बॉल त्यांनी इथे टाकलाय. धावी ते मिळणार नाही. डॉट बॉल आलाय आणि आता समीकरण बदललं. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14ची गरज. हा लागोपाठचा 3रा सामना असू शकतो जिथे धावेंचा पाठलाग झालेला नाहीये. 1 बॉल 14ची गरज.